हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमाला यूट्यूब चॅनल. तर गेल्या लेक्चरमध्ये आपण प्लिंथ एरिया मेथडवर प्रॉब्लेम्स बघितले होते. फ्रॉम द टॉपिक फ्रॉम द युनिट अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. आज सर्व्हिस युनिट मेथडवर दोन क्वेश्चन्स आपण बघणार आहे, जे की इम्पॉर्टंट क्वेश्चन राहील तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी. ओके. चला, चला काय दिलेलं आहे इथं. ब्रिज दिले, ब्रिज स्ट्रक्चर दिलेलं आहे. ब्रिज स्ट्रक्चर इज कन्सिडर्ड इन विच मेथड? सर्व्हिस युनिट मेथड. तर या केसमध्ये बघा मित्रांनो, प्रिपेअर अप्रॉक्सिमेट इस्टिमेट फॉर अ ब्रिज हॅव्हिंग स्पॅन 5, ठीक आहे, 5 नंबर्स, हॅव्हिंग स्पॅन 5 नंबर्स ऑफ 45 मीटर इच. ठीक आहे, म्हणजे एक स्पॅन कितीचा आहे? 45 मीटरचा आहे. तसे किती स्पॅन्स आहेत ब्रिज मध्ये? 5 स्पॅन्स आहेत. लक्षात आलं का? ठीक आहे. युजिंग फॉलोइंग डिटेल्स. आता हे डिटेल्स यूज करून आपल्याला काय काढायचं आहे? अप्रॉक्सिमेट इस्टिमेट कॅल्क्युलेट करायचं आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन. ठीक आहे. तर 4 मार्काला तुम्हाला सर्व्हिस युनिट मेथडवर हा ब्रिज स्ट्रक्चर चा अप्रॉक्सिमेट इस्टिमेट काढायला तुम्हाला सांगू शकतात. ओके. प्रिडिक्टेड क्वेश्चन फॉर युअर MSBT. लक्षात आलं का? चल, आता आपण जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आहे त्याला कंपॅरिझन करून आपण काय करतो? व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. लक्षात आलं का? व्हॅल्यू आपण इझिली कॅल्क्युलेट करतो. चला, सोल्युशन. ओके. तर सोल्युशन मध्ये तुम्हाला कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग ब्रिज दिलेला आहे, ब्रिज स्ट्रक्चर दिलेला आहे. ते किती आहे मित्रांनो? 1.25 CR, म्हणजे 1,25,00,000 रुपये तुम्हाला कॉस्ट ऑफ किंवा खर्च लागलेला आहे फॉर एक्झिस्टिंग ब्रिज साठी. ओके, ते आपल्याला माहित आहे. ठीक आहे. ओके. चलो, आता नंबर ऑफ एक्झिस्टिंग ब्रिज हॅव्हिंग फोर स्पॅन ऑफ 50 मीटर. बरोबर आहे, हॅव्हिंग फोर स्पॅन ऑफ 50 मीटर आहे. तर बघा, तिथं आपण काय करू? कॉस्ट किंवा टोटल लेंथ ऑफ एक्झिस्टिंग ब्रिज काढू. बरोबर का? टोटल लेंथ ऑफ एक्झिस्टिंग ब्रिज ते कसं कसं काढणार आहे मित्रांनो? दॅट इज नंबर ऑफ स्पॅन इंटू लेंथ ऑफ ईच स्पॅन. बट आपण कशाचं बोलत आहे? दॅट इज एक्झिस्टिंग ब्रिज साठी आपण हा जे फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर टोटल लेंथ कसं काढायचं? नंबर ऑफ स्पॅन इंटू लेंथ ऑफ ईच स्पॅन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता नंबर ऑफ स्पॅन किती दिले? 4. आणि ईच स्पॅन कितीचा आहे? लेंथ किती आहे त्याचा? 50. मग किती येणार आहे? 200. करेक्ट आहे का? 200 मीटर येईल. बरोबर का? 200 मीटर येणार. देअरफॉर कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग ब्रिज पर मीटर आपण काढू शकतो. करेक्ट आहे. कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग ब्रिज पर मीटर आपण काढू शकतो. पर मीटर आपण काढू शकतो. ते कसं काढणार आहे? कॉस्ट डिवायडेड बाय टोटल लेंथ. कॉस्ट डिवायडेड बाय टोटल लेंथ. लक्षात आलं का? आता कॉस्ट किती आहे आपल्याकडं? 1,25,00,000 रुपये आहे. डिवायडेड बाय टोटल लेंथ किती आहे? 200. टोटल लेंथ किती आहे? 200. चला कॅल्क्युलेट करा रे. किती येईल बघा. तर हे मित्रांनो आफ्टर कॅल्क्युलेशन किती येणार? दॅट इज 62,500. 62,500. आणि हे जे रेट आहे, कॉस्ट आहे, ते कशावर काढलं आपण? पर मीटरवर. तर लक्षात ठेवा, कॉस्ट ऑफ ब्रिज कशावर काढतो आपण? रेट कसं फिक्स करतो? पर मीटरवर फिक्स करतो. लक्षात ठेवून. ओके. आता आपल्याला काय काढायचं आहे? म्हणजे आपल्याला एक ब्रिज कन्स्ट्रक्शन करायचं आहे विथ 5 स्पॅन, विथ ईच स्पॅन 45 मीटर. ठीक आहे. देअरफॉर आता कॉस्ट ऑफ प्रपोज्ड ब्रिज म्हणून आपण जे की कन्स्ट्रक्शन करायचं आहे,
प्रपोज्ड ब्रिज इक्वल्स टू काय करावं लागल, नंबर ऑफ स्पॅन इंटू लेंथ ऑफ each span into cost of existing bridge पर मीटर. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यावं लागेल. ठीक आहे, आता आपल्याकडे किती आहे प्रपोज साठी स्पॅन्स 5, इच स्पॅन 45 चा आहे आणि आपण रेट पण काढलेला आहे त्याचा 62,500. चला कॅल्क्युलेट करा किती येईल बघा. तर हे आहे 5 इंटू 45 इंटू 62,500. तर ह्याचं व्हॅल्यू मित्रांनो 1,62,62,500. ठीक आहे, किंवा 1.4062 करोड असंही तुम्ही लिहू शकता. किती सोपं आहे मित्रांनो, किती सोपं आहे प्रॉब्लेम. ओके, आहे का याच्यामध्ये काही लॉजिक, लॉजिक बिहाइंड आहे का याच्यामध्ये? नाही, डायरेक्ट आन्सर निघालेला आहे. आपल्याला काय माहित होता, कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग ब्रिज, आणि आपल्याला माहित आहे सर्व्हिस युनिट मध्ये कॉस्ट ऑफ ब्रिज कसा काढतो, पर मीटरवर काढतो. तर माझ्याकडे डाटा होता कशाचं, नंबर ऑफ स्पॅन एक्झिस्टिंगचा आणि लेंथ ऑफ इच स्पॅन एक्झिस्टिंगचा. तर मी मल्टिप्लाय करून टोटल लेंथ काढला. टोटल लेंथ काढल्यानंतर कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग ब्रिज पर मीटर काढला. आता पर मीटरचा अर्थ काय, त्याला मीटरने डिवाइड करायचं आहे, म्हणजे टोटल लेंथने डिवाइड करायचं आहे. तर 1,25,00,000 दिलेला आहे, डिवायडेड बाय 200 केला, तर हे 62,500 पर मीटर रेट निघालेला आहे. आणि आपल्याला कशाचं कॉस्ट काढायचं आहे, एक्झिस्टिंगचं किंवा प्रपोज्डचं कॉस्ट काढायचं आहे. कसं काढणार ते, नंबर ऑफ स्पॅन ऑफ प्रपोज्ड ब्रिज इंटू लेंथ ऑफ इच स्पॅन ऑफ प्रपोज्ड ब्रिज इंटू कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग ब्रिज पर मीटर. कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग ब्रिज पर मीटर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हे किती आलं, 1.40,625 करोड रुपीज एवढं तुमचा खर्च लागणार आहे फॉर कन्स्ट्रक्टिंग दॅट 5 स्पॅन ऑफ 45 मीटर इच लेंथ. लक्षात आलं का? तर या गोष्टी तुम्हाला करायचे होते. एकदम सोपं आहे, 4 स्टेप मध्ये आपलं सोल्युशन कंप्लीट झालेलं आहे. लक्षात ठेवा, 4 स्टेप्स 4 मार्काला. आणि हे तुमचा इथं लिहून टाकायचं, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट इस्टिमेट ऑफ प्रपोज्ड ब्रिज इक्वल्स टू 1.40,625 CR. हे तुमचा रिक्वायर्ड आन्सर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, काय तुमचा रिक्वायर्ड आन्सर आहे. ठीक आहे, रिक्वायर्ड आन्सर आहे. ठीक आहे, आय होप सो हा सोल्युशन व्यवस्थित समजला असेल. तर अशाच प्रकारच्या ब्रिज तुम्हाला दिलेला असतात, फक्त व्हॅल्यूज चेंज, कन्सेप्ट तेच आहे. ओके, लक्षात ठेवा. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊत आपण. हा, आता हे गव्हर्नमेंट बिल्डिंग म्हणजे पब्लिक बिल्डिंग वरचा प्रॉब्लेम आहे. बट तुम्हाला कशावर कोणता मेथड यूज करून सॉल्व्ह करायचं आहे, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट काढायचा आहे, सर्व्हिस युनिट मेथड वर सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यासाठी फर्स्ट मला तुम्हाला सांगितलं होतं प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये, मला ब्लॉक काढावं लागेल. ठीक आहे, ठीक आहे. चलो, काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये बघा. तर इथं तुम्हाला हा बिल्डिंग आहे. एक काम करतो मी, त्याला पहिले एकदम व्यवस्थित लाईन ड्रॉ करून घेतो. ओके, तर हा बिल्डिंग आहे.
एक्झिस्टिंग केसमध्ये आणि हे प्रपोज जे की आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं इन फ्युचर. ओके, तर प्लिंथ एरिया दिलेला आहे. त्याच्यानंतर अजून काय दिलं मित्रांनो? प्लिंथ एरिया बघा, पहिलं क्वेश्चन रीड करा, व्यवस्थित डाटा बनवायला आलं पाहिजे तुम्हाला. द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड बिल्डिंग इज 2 करोड. ठीक आहे, म्हणजे कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग बिल्डिंग जे आहे ते किती आहे? 2 करोड आहे. किती राहणार? 2 करोड राहणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, फॉर कॅपॅसिटी ऑफ 500 स्टुडंट्स अँड एरिया ऑफ कन्स्ट्रक्शन इज दॅट इज 2000. म्हणजे प्लिंथ एरिया किती झाला? 2000 मीटर स्क्वेअर. नंबर ऑफ स्टुडंट्स किती झालेत त्या पर्टिक्युलर एक्झिस्टिंग बिल्डिंग मध्ये? 500. आणि त्याचा कॉस्ट जे लागलेला आहे त्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनला 2 CR लागेल. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता नेक्स्ट, प्रिपेअर अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ऑफ न्यूली प्रपोज्ड गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बिल्डिंग फॉर 1200 स्टुडंट्स विथ एरिया 5000 स्क्वेअर मीटर. लक्षात ठेवा, म्हणजे 5000 स्क्वेअर मीटर आणि इथं कॅपॅसिटी किती आहे स्टुडंटची? 1200. ह्याचं आपल्याला कॉस्ट काढायचं आहे. पण आता इथं तुमच्याकडे ऑप्शन आहे. क्वेश्चन मध्ये तर असं दिलेलं नाही, मेन्शन केलं कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचा. पर्टिक्युलर एक मेथडने सॉल्व्ह करा. प्लिंथ एरिया आहे तर तुम्ही प्लिंथ एरिया रेटनी पण सॉल्व्ह करू शकता, प्लिंथ एरिया मेथडनी पण सॉल्व्ह करू शकता. आणि इथं नंबर ऑफ स्टुडंट जे की सर्व्हिस युनिट आहे कशासाठी? गव्हर्नमेंट बिल्डिंग साठी किंवा पर्टिक्युलर पब्लिक बिल्डिंग साठी, त्याच्यावर पण तुम्ही काय करू शकता? कॉस्ट ऑफ प्रपोज बिल्डिंग कॅल्क्युलेट करू शकता. लक्षात आलं का? ठीक आहे, तर दोन्ही मेथड तुम्हाला मी सांगणार आहे, म्हणजे प्रिव्हियस वाला पण रिवाइज होईल तुमचं. करेक्ट आहे? पेन चेंज करतो. ठीक आहे, तर सोल्युशन इथं लिहितो. ओके, तर बाय प्लिंथ एरिया मेथड, प्लिंथ एरिया मेथड नी आपण काय करू? कॉस्ट ऑफ प्रपोज्ड बिल्डिंग आपण काढू. ओके, चला फर्स्ट काय करतो? कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग किंवा प्लिंथ एरिया, डायरेक्टली आपण काय करू? प्लिंथ एरिया रेट ऑफ कशाचं? एक्झिस्टिंग बिल्डिंग काढू. एक्झिस्टिंग बिल्डिंग काढू. ते कसं काढणार आहे रे? दॅट इज कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग बिल्डिंग, एक्झिस्टिंग बिल्डिंग डिवायडेड बाय प्लिंथ एरिया, डिवायडेड बाय प्लिंथ एरिया. बरोबर का? तर हे फॉर्म्युला मी अगोदर पण यूज केला होता गेल्या प्रिव्हियस सेकंड लेक्चर मध्ये. ज्याला हा फॉर्म्युला समजा एक्सप्लेन विथ एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ नंबर 2 ला तुम्ही व्ह्यू करू शकता, लेक्चर नंबर 2 ला. ठीक आहे, तर बघा आता कॉस्ट किती आहे? 2 CR आहे, म्हणजे 2 करोड आहे. बरोबर का? डिवायडेड बाय किती आहे प्लिंथ एरिया? प्लिंथ एरिया एक्झिस्टिंगचा 2000. हे 3 0 गेले, हे पण 3 0 गेला, हे 1 हे 20,000 आहे, म्हणजे हे 10,000 येईल. म्हणजे 10,000 रेट चालू आहे. कशाचा रेट येईल? फॉर एक्झिस्टिंग बिल्डिंग. हे पर स्क्वेअर मीटर वर आपण काय काढला? रेट काढलेला आहे. ठीक आहे, लक्षात आलं का? चलो नेक्स्ट. नाव सेकंड, कॉस्ट ऑफ प्रपोज्ड बिल्डिंग कसं काढणार आहे रे? कसं काढणार? दॅट इज प्लिंथ एरिया, प्लिंथ एरिया ऑफ प्रपोज्ड बिल्डिंग इंटू प्लिंथ एरिया रेट करावं लागेल. बरोबर ना? पर स्क्वेअर मीटर वर आहे आपल्या कॉस्ट. कशावर डिपेंड राहणार? पर स्क्वेअर मीटर. प्लिंथ एरिया रेट ऑफ
एक्झिस्टिंग बिल्डिंग, एक्झिस्टिंग बिल्डिंग. लक्षात आलं का? तर या गोष्टी तुम्हाला लक्षात आले पाहिजे. ठीक आहे, डिपेंडिंग अपॉन गिवन डेटा. मग आता प्लिंथ एरिया ऑफ प्रपोज बिल्डिंग किती आहे? 5000. मग इथं 5000 लिहा. आणि प्लिंथ एरिया रेट काढला ऑफ एक्झिस्टिंग बिल्डिंग किती आहे? 10,000. ठीक आहे, तर हे किती येणार आहे? हे 4, 5, 6, 7 म्हणजे हे 5 करोड रुपीज येईल तुमचा रेट. लक्षात आलं का? तर 5 CR अकॉर्डिंग टू विच मेथड? अकॉर्डिंग टू प्लिंथ एरिया मेथड. लक्षात ठेवा, हे झालं प्लिंथ एरियाचं. आता नेक्स्ट मेथड बाय सर्व्हिस युनिट मेथड. बाय सर्व्हिस युनिट मेथड. ह्या मेथडने आपण किती म्हणजे कॉस्ट किती निघेल ते आपण एकदा चेक करून घेऊ. पहिले काय करायचं आहे मित्रांनो? कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग बिल्डिंग पर स्टुडंट काढूत. पर स्टुडंट, कारण की याचं सर्व्हिस युनिट काय बिल्डिंगचा, पब्लिक बिल्डिंगचा पर स्टुडंट आहे. ठीक आहे, इक्वल्स टू कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग बिल्डिंग, कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग बिल्डिंग divided by number of students in that building. in that building कॉस्ट किती आहे? 2 ना. हा 2 CR डिवायडेड बाय नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत एक्झिस्टिंग मध्ये? 500. ठीक आहे, तर हे किती येईल? बघा आता, हे 2 लाख डिवायडेड बाय 5 करा म्हणजे 40,000 येईल का? बरोबर, 40,000 येईल. बट हा पर स्टुडंट रेट काढला आपण, पर स्टुडंट रेट काढलेलं आहे. लक्षात आलं का? चलो, आता कॉस्ट ऑफ प्रपोज्ड बिल्डिंग, प्रपोज्ड बिल्डिंग. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय क्रिएट होईल? नंबर ऑफ स्टुडंट्स इन प्रपोज्ड बिल्डिंग, प्रपोज्ड बिल्डिंग म्हणजे किती जण आहेत त्याच्यामध्ये, नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत ते करायचं आहे विथ मल्टिप्लिकेशन, दॅट इज कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग बिल्डिंग. आणि हे कशावर आहे? पर स्टुडंट वर. तर आपल्याकडे स्टुडंट्स किती आहेत एकदा चेक करा. प्रपोज मध्ये 1200, तर इथं 1200 टाका. 1200 इंटू 40,000, 1200 इंटू 40,000 हे किती येईल? दॅट इज 4 करोड 80 लाख रुपीज. ठीक आहे, 4 करोड 80 लाख रुपीज. ठीक आहे, 4 करोड 80 लाख म्हणजे 4.8 CR असंही तुम्ही लिहू शकता. एकदम सोपं आहे. आता ह्याच्यामध्ये कंपॅरिझन केलं तर 19-20 फरक येते. दॅट इज इथं 5 CR आहे तर इथं 4.8 आलेला आहे. बट तुम्हाला लक्षात ठेवा इथं ऑप्शन आहे, एक तर काही नाही दिला तर तुम्हाला दोन्ही पैकी एक मेथड यूज करून अप्रॉक्सिमेट इस्टिमेट कॅल्क्युलेट करायचं. लक्षात आलं का? एक तर तुम्ही प्लिंथ एरिया यूज करा किंवा सर्व्हिस युनिट यूज करा. ठीक आहे, तुमच्याकडे ऑप्शन आहे. 4 मार्काला म्हणला तर 4 मार्कासाठी एकच मेथड लावून तुम्हाला अप्रॉक्सिमेट इस्टिमेट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आय होप सो हे 2 प्रॉब्लेम्स तुम्हाला समजले असतील. कशावरच्या? दॅट इज सर्व्हिस युनिट मेथडवर. त्याच्यामध्ये एक प्लिंथ एरिया पण रिवाइज करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट व्हिडिओ कशावर आणणार आहे मी? बार बेंडिंग शेड्यूल. ठीक आहे, तर बार बेंडिंग शेड्यूलचे सगळ्यात इम्पॉर्टंट जे कॉम्पोनंट राहणार आहे बीम आणि स्लॅब्स, त्याच्यावर मी प्रॉब्लेम्स घेऊन येणार आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ नंबर 4 राहील तुमच्यासाठी. ठीक आहे, तर कनेक्टेड राहा, स्टेट येऊन राहा, तुम्हाला अपडेट्स भेटणार आहेत. प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट मी सॉल्व्ह करून घेणार आहे, जे की तुम्हाला भरपूर फायदा देईल तुमच्या MSBT एक्झाम मध्ये. ठीक आहे, तर भरपूर स्टुडंट्सला तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ. ज्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाही, त्यांना प्रॉब्लेम्सचा भीती वाटतो, ते एक्झाम स्टेप बाय स्टेप मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, तर हे ऍटलीस्ट हा वाला पण व्हिडिओ तुम्ही व्ह्यू केला तर तुम्ही प्रिव्हियस इयर PYQs तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, काही कन्सेप्ट सांगितला असेल तर ते तुम्हाला लगेच लक्षात येईल
आणि इझी जाईल सोल्युशन्स काढण्यासाठी. ठीक आहे. चलो आता हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. धन्यवाद.